नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या शेती ज्ञानसागर या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपलं चॅनल म्हणजे काय, तर शेतीबद्दल, आपल्या कामाबद्दल, सरकारच्या योजनांबद्दल सोप्या भाषेत थेट माहिती देणारं ठिकाण. आजकाल एक नवीन विषय सगळीकडे चर्चेत आहे, तो म्हणजे एसटी बसचं नवीन स्मार्ट कार्ड. व्हॉट्सॲपवर, गावातल्या चौकात सगळीकडे याच गोष्टीची चर्चा आहे. हे कार्ड काढलंच पाहिजे का? नाही काढलं तर काय होईल? सवलती बंद होतील का? असे बरेच प्रश्न आपल्या मनात आहेत, नाही का? तर चला आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, अगदी सोप्या भाषेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारी माहितीच्या आधारे. तर सगळ्यांच्या मनात जो पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रात आता एसटी बसने फिरायचं असेल तर हे नवीन NCMC स्मार्ट कार्ड खरंच गरजेचं आहे का? ते आपल्याकडे असलंच पाहिजे का? चला याचं नेमकं उत्तर काय आहे ते पाहूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा सगळा गोंधळ सुरू कुठून झाला, म्हणजे नक्की कोणती अफवा पसरली आहे. जसं शेतात तण वाढतं ना, तशा या अफवा वाढतात. तर आधी हे तण उपटून काढूया आणि खरी माहिती काय आहे ते बघूया. तर बघा, व्हॉट्सॲपवर आणि काही ठिकाणी बातम्यांमध्ये असं सांगितलं जातंय की आता एसटी बसने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे ते नवीन स्मार्ट कार्ड हवंच. ते नसेल तर कंडक्टर तुम्हाला बसमध्येच चढूच देणार नाही, असं काही जण म्हणतायत. आणि याच गोष्टीमुळे आपल्या मनात एक भीती बसलीये, एक संभ्रम निर्माण झालाय. बरं, ही झाली अफवा. आता आपण बघूया की खरं काय आहे. सरकारचं यावर काय म्हणणं आहे, म्हणजे परिवहन महामंडळ जे या सगळ्या बसेस चालवतं त्यांनी काय सांगितलंय थेट पाहूया, कारण खरी माहिती नेहमी अधिकृत ठिकाणाहूनच येते. आणि ही आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नीट ऐका. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने, म्हणजे आपल्या एसटी महामंडळाने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की सध्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अजिबात बंधनकारक नाही. मी पुन्हा सांगतो, ते बंधनकारक नाही, म्हणजे तुमच्याकडे ते नसलं तरी चालेल. म्हणजे बघा फरक किती मोठा आहे. अफवा काय सांगत होती, कार्ड नसेल तर प्रवास करता येणार नाही, आपल्या सवलती बंद होतील. पण खरं काय आहे? खरं हे आहे की तुमच्याकडे कार्ड असो किंवा नसो, तुमचा प्रवास आणि तुम्हाला मिळणाऱ्या सगळ्या सवलती जशाच्या तशा चालू आहेत, काहीही बदल झालेला नाही. चला, आता आपल्या मनातली भीती तर गेली. आता जरा हे नवीन कार्ड काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे ते बंधनकारक नाहीये, पण मग ते आहे तरी कशासाठी? त्याचा उपयोग काय, हे पण जाणून घेऊ. या कार्डचं पूर्ण नाव आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. ह्याचा उद्देश आहे की भविष्यात प्रवास सोपा करायचा. कसं तर, जसं आपण एकाच ATM कार्डने वेगवेगळ्या बँकेतून पैसे काढतो ना, तसंच भविष्यात एकाच कार्डने बस, रेल्वे, मेट्रो अशा वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास करता यावा, ही त्यामागची कल्पना आहे. सगळीकडे एकच कार्ड चालेल. बरं, समजा कोणाला हे कार्ड काढून घ्यायचं असेल तर त्याची पद्धत पण अगदी सोपी आहे. घाबरण्यासारखं काही नाही. जवळच्या मोठ्या एसटी डेपोत किंवा सरकारने नेमलेल्या केंद्रावर जायचं, सोबत फक्त आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर न्यायचा, आणि तिथे कार्डसाठी जे काही थोडं शुल्क आहे ते भरायचं. बस, झालं काम. नवीन कार्ड काढायचं असेल तर त्यासाठी 199 रुपये लागतील. यातच सरकारचा कर वगैरे सगळं आलेलं आहे. आणि हे पैसे फक्त एकदाच कार्ड बनवण्यासाठी द्यायचे आहेत. हे काही प्रवासाचं तिकीट नाहीये. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणाकडे आधीच एसटीचं जुना स्मार्ट कार्ड असेल तर ते परत देऊन नवीन कार्ड फक्त 149 रुपयांमध्ये मिळतंय. म्हणजे 50 रुपये कमी लागतील. आणि या कार्डमध्ये पैसे भरणं म्हणजे रिचार्ज करणं पण खूप सोपं आहे. तुम्ही एसटीच्या तिकीट खिडकीवर जाऊन पैसे भरू शकता किंवा मोबाईलमध्ये जे ॲप आहे त्यातूनही भरू शकता. एवढंच नाही तर काही बँकांमध्ये किंवा आपण जे गुगल पे, फोनपे वापरतो त्यातूनही सहज रिचार्ज करता येतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याची आपल्या सगळ्यांनाच काळजी वाटते, तो म्हणजे सवलती. आपल्या ज्येष्ठ नागरिकांना, महिला भगिनींना, विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतात त्याचं काय होणार? या कार्डमुळे त्या बंद तर होणार नाहीत ना? तर अजिबात काळजी करू नका. आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे, दिव्यांग बांधव आहेत, महिला आहेत, शाळेत जाणारी मुलं-मुली आहेत, या सगळ्यांना ज्या सवलती मिळत होत्या त्या तशाच चालू आहेत. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. या नवीन कार्डचा त्यांच्यावर सध्या तरी काहीही परिणाम होणार नाही. सरकारने हे अगदी ठणकावून सांगितलं आहे की फक्त कोणाकडे हे नवीन स्मार्ट कार्ड नाही म्हणून त्याची प्रवासाची सवलत बंद केली जाणार नाही. त्यामुळे निश्चिंत रहा. चला,
आता शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मग सरकारची पुढची योजना काय आहे? हे कार्ड आणण्यामागे सरकारचा नेमका विचार काय आहे हे समजून घेतलं की आपल्याला अफवांपासून दूर राहता येईल. सरकारचा उद्देश 2 गोष्टींचा आहे. एक म्हणजे लोकांचा प्रवास सोपा व्हावा आणि दुसरं म्हणजे ज्यांना सवलती मिळतात त्यांच्या नोंदी व्यवस्थित पारदर्शक राहाव्यात. पारदर्शक म्हणजे काय? तर त्यात कोणताही लपवाछपवी नसावी, सगळं काही स्पष्ट असावं. म्हणून सरकार हळूहळू या कार्डचा वापर वाढवणार आहे. पण ते हळूहळू होईल, एकदम नाही. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप महत्वाची आहे. भविष्यात जर सरकारने हे कार्ड बंधनकारक करायचं ठरवलं तर त्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरच्या मेसेजमधून किंवा इकडच्या तिकडच्या बातमीतून मिळणार नाही. त्यासाठी सरकार एक अधिकृत परिपत्रक काढेल, त्याला आपण GR म्हणतो. जेव्हा असा GR येईल तेव्हाच तो बदल खरा मानायचा. तर आजच्या या चर्चेचा सार काय? सध्या STचा स्मार्ट कार्ड काढणं बंधनकारक नाही. तुमच्या सगळ्या सवलती सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि या निमित्ताने एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की आजकाल बातम्या इतक्या वेगाने पसरतात, मग त्यातली खरी कोणती आणि खोटी कोणती हे कसं ओळखायचं? खरी माहिती कुठून मिळवायची? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर या माहितीला लाईक नक्की करा. आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातला गोंधळही दूर होईल. आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.